शिंदेजी पहाटेचे 4 वाजलेत, एवढं काय अर्जंट, असं शहाने म्हटलंय. तर त्यावर तुम्हाला सर्व माहिती आहे, इथे काय चाललंय, असं उत्तर शिंदेने दिलं. तर त्यावर काय होतंय असं शहाने विचारलं. तर मला आणि माझ्या लोकांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न उघडपणे सुरू आहे, असा आरोप शिंदेंनी केला. तर हे कसं होऊ शकतो, मी देवेंद्रशी बोलतो, असं उत्तर शहाने दिलं. यावर तर मला दाबण्याचा, संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. तुमच्या भरवशावर आम्ही तुमच्यासोबत आलो. निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलं होतं, असं उत्तर शिंदेने दिलं. तर आमचे 125 लोक निवडून आले, मग तुम्ही दावा कसा करता, असं शहाने विचारलं. तर माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, असं उत्तर शिंदेने दिलं. नाही, मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडणूक झाली. तुला काय हवं ते सांग, मी प्रयत्न करेन, असं शहाने म्हटल्याचं दिसतंय. तर त्यांनी मुख्यमंत्री असं सरळ उत्तर दिलं. बघ भाऊ, हे योग्य नाही, आता होऊ शकत नाही. मुख्यमंत्री हा पक्षाचाच असेल, असं शहाने म्हटलं. तर त्यावर मी काय करू, असा प्रश्न शिंदेंनी केला. तर तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हा, त्यानंतरच मुख्यमंत्री पदावर तुमचा दावा कायम राहील. बाहेरून आलेला माणूस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्ही तुमचा आदर केलाय, असं शहाने शिंदेंना म्हटलंय. मग आमच्या पक्षाचं काय, असा सवाल शिंदेंनी केला. ते आमच्यावर सोडा, आम्हीच तो पक्ष तयार केलाय, काळजी करू नका, असं आश्वासन शहाने दिलं.